ज्यावेळेस मी एमपीसी करत होतो त्यावेळेस पहिल्यांदा प्रिलिम झाले, पास झालो, मेनला नापास झालो, अशा अनेक गोष्टी घडत गेल्या. त्यावेळेस मग कुठं तर मी 1-2 मार्कावून गेलो, 3 मार्कावून गेलो. त्यावेळेस जो गावाकडचा फोन आला, बाकी यांचा निकाल लागला, ते झाले, तुझं काय झालं? त्यावेळेस सांगताना थोडं अवघडल्यासारखं वाटायचं. अभ्यास करतोय यार, कधी होणार? 5 वर्ष झाला अभ्यास करतोय, असंच होणार का? लग्न झाल्यानंतर एक्झाम देणं, अभ्यास करणं तेवढं सोपं नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फॅमिलीची साथ नसेल तर ती गोष्ट कधीच शक्य नाही. एक्झाम देताना 2 मुलं, तेही लहान लहान, त्यामुळे ऐन फिजिकलच्या वेळेस चिकनगुन्या झाला, वेळ होता 2 महिने. त्यावेळेसही माझी देवाने एक्झाम घेतली तिथंच. नापास झाल्यानंतर आपली लोक कोण आहेत आणि सक्सेस झाल्यानंतर आपली लोक कोण आहेत त्या तुम्हाला लगेच कळून येईल. नमस्ते मित्रांनो, माझं नाव अंकुश अण्णा डोंबाळे. माझं मूळ गाव मुक्काम पोस्ट न्हावी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मी सध्या PSI या पदावर वानवडे पोलिसांना सध्या माझी नेमणूक आहे. माझे मूळ शिक्षण 1ली ते 4थी झेडपीची शाळा माझे मूळ गाव मुक्काम पोस्ट न्हावी डोंबाळवाडी या ठिकाणी झाले. तिथून माझा 5वी ते 10वी माझ्या गावापासून 5 किलोमीटर असलेले नूतन माध्यमिक विद्यालय त्या ठिकाणी झाले. आणि माझे त्यानंतरचे शिक्षण इंदापूर तालुक्या इथं कला वाणिज्य विज्ञान या महाविद्यालयामध्ये झाले. त्यानंतर मी MAला विद्यापीठात आल्यानंतर, पुणे विद्यापीठानंतर तिथं आल्यानंतर मला MPSCचे तिथल्या जे माझे मित्र होते, त्यानंतर माझ्या डोक्यात आलं की आपण MPSC केली पाहिजे आणि एक चांगली पोस्ट निघाली पाहिजे. त्यानंतर मी MPSCचा अभ्यास चालू केला. MPSCचा अभ्यास चालू केल्यानंतर 2007 साली मी प्रथम पोलीस कॉन्स्टेबल झालो. त्यानंतर मी MPSC चालू केली. ज्यावेळेस मी 2007 साली कॉन्स्टेबल झालो, तिथूनच उमेद होती की आपण एक ऑफिसर व्हायचं. त्यावेळेस ड्युटी करून हे तर काय गोष्ट शक्य. नाईट ड्युटी एक आठवडा डे असायची, एक आठवडा नाईट असायची. डेला काय अभ्यास व्हायचा नाही, नाईटला झोपला तिथून पुढं 2-3 तास अभ्यास व्हायचा. तिथं तुम्हाला स्ट्रगल, त्यातमध्ये लग्न, फॅमिली, अमुक सगळं. आणि एकदा आपल्या गावाकडे कळालं की MPSC करतोय, घरच्यांची अपेक्षा बाबा कधी एक्झाम आली, बाकीच्यांची मुलं पास झाले की तुझं काय झालं. पण त्यावेळेस कसं असायचं की ड्युटी आपण बघून जे बाकीचे लोक होते ते बाहेरचे, ते कंटिन्यू 10 तास अभ्यास असायचं. त्यावेळेस मग कुठं तर मी 1-2 मार्कावून गेलो, 3 मार्कावून गेलो. त्यावेळेस जो गावाकडचा फोन आला, बाकी यांचा निकाल लागला, ते झाले, तुझं काय झालं? त्यावेळेस सांगताना थोडं अवघडल्यासारखं वाटायचं. पण त्यांना ती सांगून गोष्ट पटत नव्हती, फक्त रिझल्ट पाहिजे होता. मग हे ड्युटी करताना मग शेवटी 2 वर्ष कंटिन्यू नाईट केली. त्याच्यामध्ये मग थोडं क्लास, जो वीक पॉईंट आहे, कुठला विषय वीक पॉईंट आहे, त्याचा किती अभ्यास केला पाहिजे हे बघून मग क्लास लावून शेवटी सक्सेस झालो. त्यामध्ये सक्सेसमध्ये सगळ्यात वाटा म्हणजे फॅमिलीचा. एक लग्न झाल्यानंतर एक्झाम देणं, अभ्यास करणं तेवढं सोपं नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फॅमिलीची साथ नसेल तर ती गोष्ट कधीच शक्य नाही. एक्झाम देताना 2 मुलं, तेही लहान लहान, आणि ते लहान मुलं असताना मिसेसचा एक सपोर्ट, सगळ्या गोष्टी बघून आपण तर अभ्यासाला म्हटलं की 6-6:30 वाजता सगळं आवरून बाहेर पडायचो लायब्ररी. त्यावेळेस सगळं मुलांच्या जबाबदाऱ्या, स्कूल काय, सगळ्या काही जे काम असतील घरातले, त्यावेळी मिसेसने असं कुठंच जाणून दिलं नाही. तिला त्रास होत होता त्या कामांचा, पण असं काय बोललं तर अभ्यासावरती इफेक्ट होईल. त्यामुळं ह्या गोष्टी तिने कधीच मला बोलून दाखवली नाही की ह्या गोष्टी झाल्यात, त्या गोष्टीला वेळ भेटत नाही, त्या गोष्टीला वेळ भेटत नाही. त्यामुळं कुटुंबाचा सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा. जिथं आम्ही राहत होतो फॅमिली, तिथं मिसेसचा सगळ्यात मोठा सपोर्ट. त्यामुळं तिने एकदम अभ्यासाला मला मोकळं सोडलं होतं. बाकीचं टेन्शन नाही, फक्त मला रिझल्ट पाहिजे. मग ती का मागच्या वेळेस तुमचा हा मित्र झाला ऐकून, त्यावेळेस मग त्यांची बी अपेक्षा आहे ह्यावेळेस माझं बी नवरा ऑफिसर झाला पाहिजे. त्यामुळं तिने कष्ट केलं की तीही, पण त्या कष्टाचं तिचं जे काही तिला त्रास होतो ते माझ्याबद्दल कधीच आणला नाही. त्यामुळं मला बी अजून जास्त बळ भेटलं, अभ्यासाला बळ भेटलं, आणि त्या गोष्टी होत गेल्याने मी सक्सेस झालो. MPSC साठी सक्सेस होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची स्टॅमिना, अभ्यास, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिद्द. ज्यावेळेस मी MPSC करत होतो त्यावेळेस पहिल्यांदा प्रिलिम झाले, पास झालो, मेनला नापास झालो, अशा अनेक गोष्टी घडत गेल्या. MPSC करताना आपल्याला ज्या लोक भेटली त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली पण भेटतात, निगेटिव्ह पण लोक भेटतात. त्यावेळेस तुमचं फक्त संयम हा महत्त्वाचा आहे, जिद्द, आणि तुमच्या कष्टावरती तुमचा विश्वास. आणि तुम्ही अभ्यास MPSCचा करताना किती तास केला ह्याला अजिबात व्हॅल्यू नाही.
मी आज अभ्यास केला त्यातलं माझ्या लक्षात किती आहे आणि तुम्ही केलेला अभ्यास हे कितपत क्वालिटीचा आहे हे तपासणं आवश्यक आहे. MPSC तुम्हाला करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिला तुम्ही सिलेबस काढला पाहिजे. सिलेबस काढल्यानंतर त्या सिलेबसला कुठले क्वेश्चन विचारतात, कुठल्या पद्धतीने विचारतात ह्याचा पहिला तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि ह्याच्यातून तुम्ही अभ्यास चालू ठेवला पाहिजे. आज उठलो 10 तास अभ्यास केला, 20 तास अभ्यास केला, तुम्ही कंटिन्यू जर ह्याच्यामध्ये मोजलं अभ्यासामध्ये तर तुम्ही MPSC तुम्ही कधीही पास होऊ शकत नाही. आयोगाचा विचारण्याचा व्ह्यू वेगळा, तुमचा अभ्यासाचा व्ह्यू वेगळा. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला आयोगाचे क्वेश्चन पेपरचं ज्यावेळेस तुम्हाला समजेल आणि तुमच्या अभ्यासाचं त्यावेळेस तुम्ही MPSC सक्सेस होऊ शकता. त्यानंतर ह्या पद्धतीने मी अभ्यास चालू केला. पोलीस कॉन्स्टेबल असताना वेळेचं सगळ्यात म्हणजे अडचण, ड्युटी करून आपल्याला अभ्यास करणं शक्य होत नव्हतं. त्यावेळेस मी 2 वर्ष कंटिन्यू नाईट ड्युटी केली. नाईट ड्युटी केल्यानंतर मग तिथून पुढे क्लास, अभ्यास आणि लग्न झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यामुळे फॅमिली, अभ्यास आणि ड्युटी ह्या तिन्ही गोष्टीचा मेळ साधून ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यावेळेस खूप त्रास झाला. पण ज्यावेळेस 2016ला ॲड निघाली, एक्झाम दिली, फिजिकल सगळं झाल्या आणि त्याच्यामध्येही देव अडचणी किती येतात बघा. ज्यावेळेस माझं फिजिकल होतं त्यावेळेस मला चिकनगुन्या झाला. चिकनगुन्या झाल्यानंतर किमान सगळे सांधेदुखीचा हे आजार आहे. त्यामुळे ऐन फिजिकलच्या वेळेस चिकनगुन्या झाला. वेळ होता 2 महिने. त्यावेळेसही माझी देवाने एक्झाम घेतली तिथंच. पण मी कुठलीही जिद्द सोडली नाही, हे सोडली नाही. त्यानंतर त्याच्यातून झालो आणि फिजिकलला 78 मला मार्क भेटली आणि 2016च्या एक्झाममध्ये मी सक्सेस झालो. फक्त जो MPSC आता जो कोण स्टुडंट असेल त्याला फक्त माझं एक सांगणं आहे, ज्यावेळेस तुम्ही MPSCचा अभ्यासाला डोक्यात ज्यावेळेस आता कोण असतील लोक त्यांना फक्त एक सांगायचं आहे, MPSC करताना तुम्ही पहिला गायडन्स तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्या पोस्टबद्दल तुम्हाला नॉलेज पाहिजे आणि जी गोष्ट आपल्याला मिळवायची त्याबद्दलचा सिलेबस पहिला जो पाय आहे, भक्कम पाय, हे तुम्ही पहिले समजून घेतलं पाहिजे. जर तुम्ही MPSC करताना अनसक्सेस काही नापास होता 1-2 वेळा 3 वेळा, त्यावेळेस तिथं तुम्हाला तुमचा संयम ठेवला पाहिजे. नाही तर 2 वर्ष MPSC केली, आपल्याला कुठला रिझल्ट येत नाही, मागं वळून काय उपयोग नाही. कारण हे अभ्यास करताना तुम्हाला निगेटिव्ह लोक पण खूप भेटतात. अरे मी अजून 5 वर्ष झालं, काहीच अभ्यास नाही, प्रिलिम पास नाही, मी काहीच नाही. फक्त त्या लोकांचं किती ऐकायचं, किती मनाव घ्यायचं हे आपल्यावर डिपेंड नाही. त्यामुळं निगेटिव्ह व्ह्यू तुमचं पहिलं तुम्ही सोडून द्या आणि प्रामाणिकपणे जर तुम्ही अभ्यास केला, कष्ट केला, MPSC 100% तुम्ही सक्सेस होणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुमची पोस्ट निघाल्यानंतर ज्यावेळेस तुमच्याजवळ काहीच नसतं त्यावेळेस लोक तुम्हाला कोणी काही विचारत नाही, काही नाही. अभ्यास करतोय यार, कधी होणार, 5 वर्षाला अभ्यास करतोय, असंच होणार का. पण ज्यावेळेस तुम्ही सक्सेस होणार, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे MPSC ज्यावेळेस नापास झालं त्यावेळेस आपल्याला कळतं, लोक आपल्याला चिडवतात, ठेवतात, सगळं होतं. पण ज्यावेळेस सक्सेस होईल त्यावेळेस आपल्याकडे लोक येतात. नापास झाल्यानंतर आपली लोक कोण आहेत आणि सक्सेस झाल्यानंतर आपली लोक कोण आहेत हे तुम्हाला लगेच कळून येईल. त्यामुळं कुठलीही गोष्ट मनाव घेतल्यानंतर त्याच्यासाठी आपण किती अभ्यास केला पाहिजे निगेटिव्हली सोडून या गोष्टी तुम्हाला. आणि एकदम तुम्ही अभ्यास केला प्रामाणिक MPSC राहिला, तिथं जिद्द चिकाटी असेल, तुम्ही 100% यश तुमचं आहे. ज्यावेळेस आपण MPSC नापास होतो त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याजवळ कोण येत नाही त्यावेळेस आपल्याला कळतं की आपलं कोण आहे दुःखात. आणि ज्यावेळेस आपण सक्सेस होतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण कोण आहे. त्यावेळेस तुमच्याकडे पोस्ट असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे. त्यामुळं दुःखात जवळ येणारे लोक, निंदक असतात, सगळे असतात. आणि MPSC करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, 10 लोक मित्र पकडण्यापेक्षा 2-3च पकडा, पण ते आपल्याला त्यांनी मोटिव्ह केलं पाहिजे. नाहीतर त्यातले 2 जण असे हे आपल्याला जमतच नाही, ते जमत नाही म्हणून मग ते एक गोष्ट आपल्याला खोटी 10 वेळा तीच आपल्या मनावर सांगितली तर ते आपण पण त्याच वाटेने जायला लागतो. एक गोष्ट नको आपल्याला. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं तुमचा ग्रुप स्टडी जास्त नाही आणि तेही मित्र सगळे पॉझिटिव्हली. ज्यावेळेस आपण चुकत असेल त्यावेळेस आपल्याला तो चुकतोय म्हणून सांगणार असे पाहिजेत. नाही तुम्ही 10 जणांचं केलं, हे एकाने सोडून दिली, यायला मला काही जमत नाही, 2 जणांनी सोडून दिली, मग आपलं यू पण त्या पद्धतीने वाढत जातो. राहिलं तुमच्या पुस्तकाचा, पुस्तक तुमचं कुठल्याही MPSC मध्ये
60-70% पहिला असतो, 60%. कुठल्याही स्टुडंटचा MPC मध्ये 100% अभ्यास होत नाही आणि 100% अभ्यास केल्यानंतर तोच क्वेश्चन येतील असं नाही. त्यामुळे तुम्ही 60% अभ्यास करा, पण 60%चा 100% अभ्यास करा. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळा वाचा. नाहीतर आपल्या आता कसं झालंय की ह्याची पुस्तकां बाजारात एवढं मटेरियल अवेलेबल आहे, त्यावेळेस आपल्याला काहीच कळत नाही कुठलं वाचून काय वाचू. त्यामुळं 1-2 लेखकाची पुस्तकं ठीक आहेत माझ्या मते, आणि बाकीचं मग अवांतर वाचन असेल, पेपर न्यूजपेपर असेल, चालू घडामोडीचं असेल. त्यामुळं 10 पुस्तकं वाचून काही उपयोग होत नाही. 2च चांगलं मटेरियल बघा, क्वेश्चन पेपर काढा, ह्यातलं काय किती येतं आहे त्याचे बघा, आणि स्वतःच्या रूममध्ये नोट्स काढून 2 पुस्तकं कुठलीही चांगली यूज केलेलं कधी पण चांगले. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.